अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी अश्विनी रुकडे. माझे श्री गुरुचरित्राचे साप्ताहिक पारायण चालू आहे. ज्या अध्यायांचे शूटिंग होऊ शकते, जे अध्याय या शूटिंगमध्ये बसू शकतात, त्याच अध्यायांचे मी इथे प्रसारित करीत आहे. कारण काही अध्याय खूप मोठे आहेत, ते अध्याय शूटिंगमध्ये बसू शकत नाहीत, त्यामुळे मला क्षमा करावी. गोकर्ण महिमा. अध्याय 7. गोकर्ण महिमा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धांना म्हणाला, मला गोकर्ण महात्म्य सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कुणाला वर मिळाला. अनेक तीर्थे असताना श्रीपाद श्री वल्लभ गोकर्ण क्षेत्री का गेले? या गोकर्ण महाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली? त्याविषयी एखादी पुराणकथा असेल तर ती मला सांगा. ज्याच्यावर गुरूंचे प्रेम असते त्यालाच तीर्थ महात्म्य ऐकण्याची इच्छा होते. नामधारकाने असे विचारायचं. सिद्धयोगी म्हणाले, याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, एकाग्र चित्ताने ऐक. पूर्वी इक्ष्वाकुवंशात मित्रसह नावाचा एक राजा होता. तो राजा सकल शास्त्र पारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्या अरण्यात वाघ, सिंहादी अनेक प्राणी होते. राजा तेथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघाताने तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊ जवळच होता. आपल्या भावाची अवस्था पाहून तो रडू लागला. त्याच वेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, तू जर माझा सक्का भाऊ असशील तर मला मारणाऱ्या त्या राजाचा सूड घे. असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले. मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुळ झाला. त्याने राजावर सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रासह राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला. तेथील अधिकाऱ्यांशी गोडगोड बोलून व त्यांना आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचार्याचे काम मिळवले व सूड घेण्याची योग्य संधीची वाट पाहू लागला. त्याला लवकरच तशी संधी मिळाली. एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी आमंत्रण केले होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या त्या आचार्याचे रूप धारण केलेल्या दैत्याकडे होते. त्याला ही मोठी सुवर्णसंधी मिळाली होती. त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे नरमांस मिसळले. वसिष्ठातील सर्व ऋषींनी भोजनाला बसले. पात्रे वाढण्यात आली. त्या मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पाण्यात नरमांस मिसळलेले अन्न वाढले. वसिष्ठ ते अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नात नरमांस आहे हे त्यांनी ओळखले. ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले, राजा, तुझा धिक्कार असो. कपटी, दुष्ट, अशा तू श्राद्धांच्या दिवशी ब्राह्मणांना नरमांस खाऊ घालतोस. या तुझ्या पापकर्माबद्दल तुला 12 वर्षे ब्रह्मराक्षस म्हणून जगावे लागेल, असा मी तुला शाप देतो. ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला. कारण त्याला यातले काहीच माहीत नव्हते. आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला. मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमांस वाढले गेले याची मला काहीही कल्पना नव्हती. हे कपट कारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता मला शाप दिला. या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो, असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले. तेव्हा त्याच्या पत्नीने मदयंतीने त्यांना रोखले. ती म्हणाली, नाथ, तुम्ही हे काय करीत आहात? स्वतःला आवरा. गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. हे पाप करू नका. आता जे घडले ते घडले. आता त्यांचे पाय धुवून उशाप मागा. यातच तुमचे भले होणार आहे. मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला. पण हातातील शिंपोदक कुठे टाकावयाचे? ते जमिनीवर टाकले तर जमीन नापीक झाली असती. म्हणून त्याने ते शुद्धोदक आपल्या पायांवर टाकले. त्यामुळे राजाचे दोन्ही पाय कल्मशयुक्त म्हणजे काळे ढिक्कर झाले. त्यामुळे राजाचे नाव कमलाशपाद असे झाले. मदयंतीने वसिष्ठांच्या पाया पडून म्हणाले, ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा. त्यांना उशाप द्या. त्यामुळे शांत झालेले वसिष्ठ म्हणाले, राजा, हा शाप तू 12 वर्षे भोगशील. त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील. असा उशाप देऊन वसिष्ठ निघून गेले. वसिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची, मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला. त्याची भूक कधीही संपत नसे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. त्याला आता राक्षस ठार मारून खाणार. हे पाहून त्याची पत्नी शोक करीत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करीत म्हणाली, कृपा करून माझ्या पतीला सोडा. त्याला मारून मला विधवा करू नकोस. अरे, तू राक्षस नाहीस, शापित आहेस. अरे, तू अयोध्येचा राजा आहेस. माझ्या पतीला जीवनदान दे. असे तिने अनेक वार विनवले. पण त्या राक्षसाने त्या ब्रह्मचाराला ठार मारून खाऊन टाकले. राक्षसाचे ते कृत्य पाहून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली. ती सती गेली. जाताना तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला, दुरात्म्या,
तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीची सहगमन करताच तुला मृत्यू येईल. होता होता 12 वर्षे संपली. वसिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले. तो आपल्या घरी गेला. सर्वांना आनंद झाला. परंतु त्या ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बेचैन झाला. तो मोठ्या काळजीत पडला. त्याला अन्नपाणी गोडला गेला. मदयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले तेव्हा राजाने सगळी हकीकत तिला सांगितली. ती ऐकून राणीला मोठा धक्का बसला. आता आपल्याला पतिसुख मिळणार नाही, आपला वंश वाढणार नाही अशा विचाराने ती अतिदुःखी झाली. राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केला, यज्ञयाग केले, दानधर्म केले, अन्नदान केले, पण पापक्षालन होईना. ब्रह्महत्या राजाची पाठ सोडना. त्यामुळे राजा अधिकाधिक बेचैन व अस्वस्थ होऊ लागला. राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत गेला. तेथे त्याला गौतम ऋषी भेटले. राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. मग तो गौतमांना म्हणाला, मुनिवर्य, हे सगळे असे आहे. आता मला मनशांती मिळवून द्या. आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईल असा मला विश्वास वाटतो. माझ्यावर कृपा करा. या ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा. राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषी त्याला समजावीत म्हणाले, राजा, घाबरू नकोस, कसलीही चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ते महापातकांचा नाश करते. तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करतात सर्व पातकांचा नाश करतात. तेथे भगवान महादेव महाबळ नावाने राहतात. सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही. त्याचप्रमाणे गोकर्ण क्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पाप निष्कृती होत नाही. हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्य हे गोकर्ण क्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपटीत फळ मिळते. या क्षेत्राचे महात्म्य इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूनेही तेथे तप केले होते. रावणाने थोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळवले त्याची गणेशाने या क्षेत्री स्थापना केली आहे. सनकादी महात्मे व सध्या ती मुनिगण तेथे येऊन बसून भगवान शिवाची आराधना करतात. समस्त पातकांचा नाश करणारे महात्मे सुद्धा आहे ते सदाचाराची उपासना करतात. या ब्रह्मांडात गोकर्ण समान दुसरे क्षेत्र नाही. राजा, या क्षेत्रात सर्व देवांचे स्थान आहे. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, कार्तिकेय व गणेश यांचे येथे वास्तव्य आहे. या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. आता तेथील पाषाणलिंगाची खूण सांगतो. सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते. त्रेतायुगात ते तांबूस, द्वापरयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात ते कृष्णवर्णाचे असते. गोकर्ण महाबळेश्वरचा अधोभाग खूप खोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे. परमपवित्र असे गोकर्ण क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. ते ब्रह्महत्यादी सर्व पापांचे भस्म करते. ते शुभ दिवशी अर्चना करणारे व्रती रुद्ररूप होतात. जो कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो. रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्र स्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होम हवन अनंत फल देणारे होते. शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र यांचा संयोग दुर्लभ आहे. अशा रीतीने गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्मा असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे. अशा या क्षेत्री शिवरात्री, उपवास, जागरण, भगवान सदाशिवाजवळ निवास या सर्वांचा संयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोपानच होय. अशा प्रकारे गौतम ऋषीने मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले असता त्यांनी विचारले, ऋषीवर्य, आपण जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का? आपणास जर काही माहीत असेल किंवा आपणास प्रत्यक्ष काही पाहिले असेल तर त्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगावी. राजाने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले, राजा ऐक, या गोकर्ण क्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो. चारी वर्णातील अनेक लोक तेथे येतात व भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य होतात. एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी सुद्धा गोकर्ण क्षेत्री गेलो होतो. दुपारची वेळ होती. आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पापे केलेली आणि म्हणून अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणसन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पाहिली. ती वृद्ध, अंध व महारोगाने ग्रासलेली होती. तिच्या सर्वांगाला शते पडली होती. त्यात कृमी भरलेले होते. जखमातून रक्त व पू वाहत होता. सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. त्यातच तिला क्षय झाला होता. ती गंडमाळाने ग्रासलेली होती. तिचे दात पडलेले होते. शरीरावर धड वस्त्र नव्हते. ती विधवा होती. तिने केशवपन केले होते. तिच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नव्हता. तहान भुकेने ती कासावीस झालेली होती. तिला धड चालताही येत नव्हते. क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होती. अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येऊन पडली. थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला. त्याचवेळी आम्हाला एक प्रसंग दिसला. अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून
4 शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी बलवान होते. त्यांच्या हातात शस्त्रे होती. त्यांनी सर्वांगाला भस्म लावलेले होते. त्यांची शरीरकांती चंद्रासारखी होती. अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले, आपण येथे कशासाठी आला आहात? ते म्हणाले, आम्ही या चांडाळणीस नेण्यासाठी आलो आहोत. ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले. आम्ही त्यांना विचारले, ही महापापी चांडाळणीला शिवलोकाला कसे काय नेता? कुत्र्याला कोणी राजसिंहावर बसवतात का? या चांडाळीने जन्मापासून अनेक पापकर्मे केली आहेत. हिने कधी कोणाला दयामाया दाखवली नाही. हिने आयुष्यात कधीही जपतप केले नाही. कधीही शिवस्मरण पूजन केलेले नाही. अशा हिला शिवलोकाला कसे काय नेता? आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले, गौतमा, या चांडाळीची पूर्वकथा सांगतो, ती ऐक. शिवदूत म्हणाले, ही चांडाळी पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती दिसाव्यास अत्यंत सुंदर होती. तिचे लग्नाचे वय झाले, पण तिला योग्य असा पतीच मिळेना. त्यामुळे तिच्या आईवडिलांना मोठी काळजी वाटू लागली. शेवटी एकदा एका ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस ठीक चालले होते, पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याला मरण आले. अकाली विधवा झालेला सौदामिनीला तिच्या आईवडिलांनी घरी परत आणले. ती दिसाव्यास सुंदर होती. तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता. तिला वैधव्य आले होते. त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार? ती तिला स्वस्थ बसू देईना. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले. ती लपून जार कर्म करू लागली. मग व्हायचे तेच झाले. तिचा व्यभिचार लोकांना समजला. लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले. मग आईवडिलांनीही तिचा त्याग केला. तिला घराबाहेर काढले. आता तिला सगळे रान मोकळे झाले. ती सगळी लाजलज्जा सोडून अगदी उघडपणे गावात व्यभिचार करू लागली. त्याच गावात एक तरुण श्रीमंत शूद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला. ती त्याच्या घरी राहू लागली. अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळीमा फासला. कामवासनेने स्त्रीचा अंधपात होतो. हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो. ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषय वासनेने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात. ते अगदी खरे आहे. सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला. आता ती बेधडक मद्यमांस करू लागली. एकदा मद्यपान करून धुंद झालेल्या तिने बकरा समजून गायीचे वासरूच कापले. त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवशीसाठी म्हणून शिंकात ठेवण्यात आले. मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून सर्वांना खाऊ घातले. स्वतःही खाल्ले. संध्याकाळी गायीची धार करण्यासाठी गोठ्यात गेले. ते वासरू नव्हते. त्याऐवजी मेंढा होता. तिने घरात जाऊन पाहिले. तो शिंकाळ्यात वासराचे मुंडके दिसले. हा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ बुडवून रडू लागली. मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके व हाडे कातडी पुरून टाकली व वाघाने वासरू पळवून नेले अशी थाप मारली. तिने आपल्या पतीलाही थाप मारली. काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूताने तिला नरकात टाकले व तिच्या आतोनात हाल केले. नंतर ती चांडाळ जातीत जन्मास आली. ती जन्मापासून अंध होती. दुःखी झालेल्या तिच्या आईवडिलांनी काही दिवस तिचा कसाबसा सांभाळ केला व तिला शिळे उष्टान्न खाऊ घातले. काही दिवसांनी तिला महारोग झाला. आईवडिलांचा आधार तुटला. नातेवाईकांनी तिला पार झिडकारले. आता ती भीक मागून फिरू लागली आहे. अन्न नाही, वस्त्र नाही, अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले. ती म्हातारी झाली. तिला अनेक रोग जडले. अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते, पण ते येत नव्हते. पुढे माघ महिना आला. माघ महिना शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वरचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करीत त्या गावाच्या रस्त्याने जात होते. लोक नाचत होते, गात होते, शिवनामाची गर्जना करीत जात होते. ती चांडाळीनी इतर भिकाऱ्यांच्या बरोबर रडत ओरडत जात होती. भेटेल त्याला भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. अंगावर वस्त्र नव्हते. सर्वांगाला महारोग झाला होता. सगळे शरीर दुर्गंधीने भरलेले होते. सर्वांच्या पुढे हात करून धर्म करा असे दिनपराने म्हणत होती. पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मजन्मांतरीचे तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणे अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीन गोकर्ण क्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या चांडाळीला कोणीही काही देत नव्हते. त्यामुळे तिला कडकडीत उपवास घडला. एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्बपत्र टाकले. ती खाण्याची वस्तू नाही हे तिच्या लक्षात येताच तिने ते बिल्बपत्र रागाने भिरकाटून दिले. ते वाऱ्याने उडले व नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम घोषणाचे श्रवण व अजाणतेपणे एका बिल्बपत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाळीची शतजन्मांतरीचे पातके जळून भस्म झाले. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तिला शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठवले आहे असे सांगून शिवदूतांनी त्या चांडाळीवर अमृत सिंचन केले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकात घेऊन गेले. त्या चांडाळीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, राजा, तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वराची शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे सर्व काळी स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीला उपासना करून बिल्बपत्राने भगवान शिवरायांची पूजा कर.
असे केले असता तू सर्व पापातून मुक्त होशील व शिवलोकी जाशील. गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने पूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला. इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, असे हे गोकर्ण क्षेत्र पुण्यवन स्थापन आहे, म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.